सर्वाधिक जास्त धावा इथून सुरुवात करणार आहोत आपण. बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. विनंती आहे तर बक्षीस समारंभाकडे आपण वळणार आहोत. सगळे खेळाडू जे आतमध्ये आहेत सगळ्यांना विनंती आहे पण समोर या प्लीज. कारण प्राइज सेरेमनी थोडा मोठा आहे. अनेक पारितोषिक आहेत आणि त्या आयोजकाच्या वतीने दिले जातील. सर्वाधिक जास्त धावा चला आमच्या मान्यवरांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. चला आमचे मान्यवर सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत ही सगळी पारितोषिक. चला या अमरशेठ म्हात्रे साहेब, मंगेशजी वाकडीकर, राकेशभाई या पण सगळेजण या. तर नक्कीच दीपक पाटीलचा सर्वाधिक जास्त धावा, सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट आणि सर्वाधिक सिक्स आणि बेस्ट कॅच हे नामांकन आपण अगोदर देतो. सगळ्यात जास्त धावा या स्पर्धेमध्ये, सर्वाधिक जास्त धावा. आणि जाऊया आपण पारितोषिकाकडे. आमचे मान्यवर सुद्धा सज्ज झालेत. बक्षीस समारंभ सुरू झालाय आणि सर्वाधिक जास्त धावा रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्या सीझन मध्ये आणि त्याला आपण सन्मानित करणार आहोत. एक सुंदर अशी बॅट आणि एक सन्मान चिन्ह देऊन या खेळाडूचा गौरव केला जाईल. आणि हा खेळाडू आहे मोस्ट रन्स इन दिस टूर्नामेंट रवी सोळंकी ठरलाय. हा खेळाडू, जोरदार टाळ्या रवी सोळंकीसाठी. तर रवी सोळंकी बॅटचे आमचे स्पॉन्सर होते संस्कार स्पोर्ट्स आजचे. त्यानंतर ए स्पोर्ट्स, जागृती स्पोर्ट्स, थंडर स्पोर्ट्स, SD स्पोर्ट्स, सिद्धेश दंत, राहुल स्पोर्ट्स, AS स्पोर्ट्स आणि SM स्पोर्ट्स. आणि आजची बॅट दीपक पाटील सर आपण देतोय संस्कार स्पोर्ट्स. अभिनंदन, अभिनंदन रवी सोळंकी. सर्वाधिक जास्त धावा आणि हे पारितोषिक मात्र घेत असताना संस्कार स्पोर्ट्सचा सुद्धा आपण आभार मानूया. यानंतर आपण बोलतोय सर्वाधिक विकेट, सर्वात जास्त बळी, सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज. पुन्हा एकदा अवॉर्ड जातोय श्रीजा KPC इनामपुरी संघाकडे आणि खेळाडू आहे अंगद पाटील. बॅटचे आमचे पुरस्कर्ते संस्कार स्पोर्ट्स दापोली. तर सर्व आमच्या बॅट पुरस्कर्त्यांचे धन्यवाद. आणि आजच्या बॅट पुरस्कर्ते संस्कार स्पोर्ट्स, त्यानंतर AA जागृती स्पोर्ट्स, थंडर स्पोर्ट्स, SD स्पोर्ट्स, राहुल स्पोर्ट्स, AS स्पोर्ट्स, SM स्पोर्ट्स.
मंडप व्यवस्थेचे कर्मचारी आपण इमिडिएट लगेच संपर्क साधा. धन्यवाद. तिसऱ्या पारितोषिकाकडे आपण वळतोय. सर्वाधिक षटकार आणि सगळ्यात जास्त सिक्स मारणारा खेळाडू ठरलाय. खेळाडू आहे आकाश पाटील. आकाश पाटील विंधणेचा खेळाडू. सर्वाधिक षटकार. शिवण्या 11 आय थिंक आदई संघाचा खेळाडू आणि प्रशांत नवाले आहेत या ठिकाणी. त्यांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक घ्यावं. खेळाडू विंधणे गावचेच आहेत. सर्वाधिक सिक्स या स्पर्धेमध्ये आकाश पाटील विंधणेचा खेळाडू आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये प्रशांत नवाळे हे प्राइज स्वीकारतील. आमच्या मान्यवरांना विनंती आहे. संस्कार स्पोर्टची ही ब्रँडेड बॅट अभिनंदन अभिनंदन आकाश प्रशांत. यानंतर आपण वळतोय बस्ट कॅच या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल आणि सगळ्यात उत्कृष्ट झेल या स्पर्धेमधला टिपलाय आणि रिले कॅच खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम ठरली. 2 करण मडवी, 1 गावठाणचा, 1 चिरल्याचा, दोनही करण मडवी ठरलेत. बास्ट कॅच घेणारे खेळाडू विनंती करेन दोघं आपण जर या ठिकाणी असाल तर या प्लीज. रिले कॅच कमाल झेल आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी दिसते. शुभम डाके आलेत पोरखाची. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हे प्राइज स्वीकारतील. बस्ट कॅच. तर संस्कार स्पोर्ट्स कडून आपण ही देतो ब्रँडेड बॅट. यानंतर पुन्हा एकदा आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतो. फायनल मॅन ऑफ द मॅच आणि आपल्याला जी पूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्यांच्याकडून पुरस्कृत केली ते दानशूर व्यक्तिमत्व अमरशेठ म्हात्रे उपसरपंच वहाल बामणडोंगरी यांनी आपल्याला फायनल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे पुरस्कर्ते. अंतिम सामन्याचा हिरो फायनल मॅन ऑफ द मॅच अर्धशतकी खेळी साकारणारा टन 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 टनाटन केतन म्हात्रे. केतन म्हात्रे ठरलाय अंतिम सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच 20 बॉल मध्ये 50 धावांची खेळी साकारली. थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण देतो आजचे बॅटचे पुरस्कार संस्कार स्पोर्ट्स. बिलिनियर चॉईस कडून आपण देतोय गॉगल. RS 2020 स्पोर्ट्स कडून आपण देतोय कॅप आणि सिक्सर सुप्रीमो कडून आपण देतोय कॅप. प्लेयर आहेत कारण की सर्व एक दुसऱ्याचं ऐकत होते. कारण की विशाल दादा, आशिष असेल, मी असेल, असं प्रत्येकाला सांगत होते. ते त्यांचे बॉलिंग करत होते. बट रबर बॉल आहे, 1-2 सिक्स तर प्रत्येकाला पडतातच. तर सगळे एक दुसऱ्याला बॅक करत राहिले बॉलर पण.
आणि आम्ही प्रत्येक मॅचला कमीत कमी रन करून दिले आणि आम्ही चेस इझिली केले. शेवटचं सत्र खरं तर थोडंसं बॅटिंग घेतली होती, त्यांनी टॉस जिंकल्यानंतर मोठा चेस होता. आजच्या दिवसामधील सर्वाधिक स्कोर तुम्हाला चेस करायचा होता. विशाल जितेकर बरोबरचं कॉम्बिनेशन कसं जुळवलं गेलं आणि कशा पद्धतीने या धावांचा चेस झाला? सर नक्कीच जेव्हा 80 रन झाले तेव्हा आमचा टीम हडल झाला तिथे आतमध्ये. तेव्हा मी बोललो की 3 ओव्हर 40 आणि 3 ओव्हर 40 असे केले तर इझिली चेस होतील. आपण 15चा रन रेट नका पकडू, 40-40 रन करायला बघा आणि तशी बॅटिंग करा तर इझिली आपण चेस करू. आम्ही तशी बॅटिंग केली आणि चेसिंग इझिली केली आणि विशाल दादासाठी ही टुर्नामेंट आम्ही जी ट्रॉफी तो मारत नव्हता त्याला डेडिकेट करतो, कारण की एवढ्या वर्ष क्रिकेट खेळला, त्याला ही ट्रॉफी तो खूप आनंदी आहे या ट्रॉफी बघून. रायगडकरांच्या प्रेमाबद्दल काय म्हणशील? खरं तर मोठा फॅन्स वर्ग तुझ्याबरोबर आला, सेल्फीज घेतल्या गेल्या, प्रचंड टाळ्या तुझ्यासाठी पडल्या, शिट्ट्या पडल्या. हे प्रेम रायगडकरांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये दिलं, काय सांगशील त्याबद्दल? सर नक्कीच आम्ही जेवढं ठाण्यामध्ये खेळतो तेवढंच आम्ही रायगडमध्ये खेळतो आणि रायगडमध्ये खूप प्रेम असतो आम्हाला, कारण की प्रत्येक टुर्नामेंटला आवर्जून आमची टीम असते आणि आम्ही तिथे खेळायला येतो. कधी आम्हाला म्हणजे ठाणेकर नाही बघितलं तर रायगडकर बघूनच आम्हाला एंट्री देत होते आणि खेळत होते. खूप आनंद आहे, कारण की आता पण सर्व रायगडकर भरपूरच होते, त्यांचा खूप सपोर्ट होता म्हणून आम्ही फायनल मारली. अभिनंदन केतन. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, रायगड आणि ठाणे. आणि 80 धावा करायच्या असतील ना तर 3 ओव्हरमध्ये 40 आणि 3 ओव्हरमध्ये 40 एवढं सोपं समीकरण आहे. ते अगदी एका वाक्यामध्ये केतननी सांगून टाकलं की कशा धावा करायला हव्यात. अभिनंदन पुन्हा एकदा. जाऊया नेक्स्ट अवॉर्डकडे. आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील स्पोर्ट्स सायकल आहे या खेळाडूसाठी. स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी दिली जाईल. आणि बेस्ट बॉलर ऑफ द RPL सीझन 1 आणि द बेस्ट बॉलर आणि ही स्पोर्ट्स सायकल वितरित केली जाईल, जी आम्हाला त्याच्या अगोदर तर बेस्ट बॉलरसाठी ही सायकल जी आहे, जी रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांनी पुरस्कृत केलेत. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलाय. 11 विकेटनं हा गोलंदाज मात्र लीड करतोय आणि अवॉर्ड जातोय चंदन 11 संघाकडे. आणि खेळाडू आहे कॅप्टन आशिष मेहरुल. कॉंग्रॅच्युलेशन आशिष मेहरुल. आज विजय साकारलाय खरं तर चंदन 11. खरं तर काय सांगशील आशिष? कारण मोठा अडथळा होता, प्रत्येक मॅचमध्ये स्ट्रगल्स पाहायला मिळाले, परंतु ही ट्रॉफी घेताना कसं वाटतंय? सर्वाधिक बळी घेणारा तू गोलंदाज ठरलाय, बेस्ट बॉलर राहिलाय. काय फिलिंग्स आहेत रायगड प्रीमियर लीगमध्ये ही ट्रॉफी घेत असताना? सर मला खूप इच्छा होती की मी माझ्या कॅप्टनशिपमध्ये रायगड प्रीमियर लीग जिंकू आणि ही ट्रॉफी घेऊन तर खूप आनंद होतोय, कारण की एवढी मेहनत करून आणि बेस्ट बॉलर भेटतो. एक तर पावसाही विकेट घेणं खूप कठीण असतं बॉलरला, पण ही जी ट्रॉफी आता ते मला लई सॅटिस्फाय होतंय. कसा होता संपूर्णपणे स्क्वॉड, कसं होतं टीम मॅनेजमेंट, आणि काय सांगशील पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत कसं बॉन्डिंग जुळवलं गेलं ते ऐकायला मला आवडेल. सर पहिलं तर मी ऑप्शनला बसलोच नव्हतो, फक्त मी आलेलो आणि माझी मॅच होती, मी निघून गेलो. पण आमची जी टीम बनली ना सर, एकदम कॉम्बिनेशन होतं. आम्ही एक दुसऱ्यामेकाला समजत होतो की बाबा कोण प्लेअर काय करतो, कुठं जाऊन तो बॅटिंग करू शकतो किंवा बॉलिंग करू शकतो. आणि विशालदानी खूप म्हणजे टीमला मेहनत घेतली आणि कृष्णा मिश्रानी आणि मी थँक्स बोलेन या दोघांचा, आणि यांच्यामुळे आज आमची टीम ही जिंकली आहे. अभिनंदन तुझं आणि खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण पुढे सायकल.
यानंतर आपण बोलतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बास फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील. आणि या खेळाडूसाठी सुद्धा स्पोर्ट्स सायकल आहे. ती स्वर्गीय जुईलीदाई तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ तेजसजी म्हात्रे यांच्या वतीनं मात्र दिली जाईल. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बास फिल्डर साठी खरं तर समसमान कॅचेस आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण असं 2 खेळाडू आहेत खरं तर ज्यांनी 6 कॅचेस घेतल्या त्या स्पर्धेमध्ये. आणि त्यांना देऊया आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा अवॉर्ड. आणि अवॉर्ड जातोय बास फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. हे 2 खेळाडू आहेत, विशाल जितेकर आणि तौसिफ शेख. दोन्ही खेळाडूंना मी विनंती करेन की आपण संयुक्तरित्या हा अवॉर्ड आपण स्वीकारावा. शेख आणि विशाल जितेकर संयुक्तरित्या खरं तर या चषकाचे हकदार राहिलेत. तौसिफ सुद्धा आहे. तौसिफ सुद्धा आपण उभे राहा. विशाल काय सांगशील, कारण कोणतेही अवॉर्ड असलं तरी रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये हे अवॉर्ड मिळणं, ही ट्रॉफी घेणं कसं वाटतंय हे अवॉर्ड घेत असताना? सर्वप्रथम माझं जे स्वप्न पूर्ण केलं आहे, माझ्या सगळ्या खेळाडूंना मी धन्यवाद मानेन का माझं आज जे स्वप्न पूर्ण झालं. मला वाटते आपल्या भात्यात एखादी ट्रॉफी राहिली तर आपल्या मनाला लागून जातं. पण रायगड प्रीमियर लीग रबर बॉल का होईना मी जिंकलोय, पुढे टेनिस बॉल जिंकण्याचा प्रयत्न करीन. पण मी माझ्या खेळाडूंना हे सगळं डेडिकेट करीन. ज्या प्रकारे मला वाटते तुम्ही बघाल की 24 संघातनं माझ्या संघाची फिल्डिंग एवढी एक्स्ट्रॉर्डनरी झाली. तौसिफकडनं शेवटची कॅच पडली पण त्यांनी जवळजवळ 5 ते 6 कॅच एकदम एक्स्ट्रॉर्डनरी घेतल्यात. तर माझ्या संघाचा बॅटिंग बॉलिंग तर चांगलीच केली पण सगळं परफॉर्मन्स फिल्डिंगवर होता आणि त्यांनी सर्वोत्कृष्ट फिल्डिंग करून हे जिंकवलं. हे माझं मॅन ऑफ द सिरीजचं बेस्ट फिल्डरचं मी माझ्या वडिलांना समर्पित करेन, कारण त्यांनी नेहमीच मला सपोर्ट केला आहे. आणि एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये बेस्ट फिल्डर मिळणं हे भाग्याची गोष्ट आहे. धन्यवाद कमिटी. आणि या टुर्नामेंटला ज्यांनी साथ दिली, कोणी असो, तेजस म्हात्रे, आकाश तारेकर, मयूर वाघमारे, संदेश पाटील आणि पूर्ण आदर्श परिवार यांचं मी धन्यवाद मानेन. अंगद पाटील, उस्मान पटेल, सगळ्यांचं धन्यवाद मानेन, कारण आज ही स्पर्धा सुपर डुपर हिट झाली आहे, तुमच्यामुळे झाली आहे. धन्यवाद. धन्यवाद विशाल. ही जी सायकलचे 2 हे आहेत खेळाडू, त्यामुळं विशालच्या वतीनं मी त्याचे वडील म्हणून ही सायकल पूर्णतः त्या खेळाडूला देण्यात यावी. आणि मी नंतर विशालला हवी असेल तर तेजसकडनं किंवा काय सायकल घेऊन देईन. आणि तेजस पुरस्कर्ते आहेत त्यामुळं आणखीन एखादी सायकल मिळू शकेल. हा चला, दोन्ही खेळाडूंचं मनापासून अभिनंदन. यानंतर आपण बोलतोय उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराकडे, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणि स्पोर्ट्स सायकल, ही स्पोर्ट्स सायकल सुंदर अशी त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. ते अर्थातच रायगड प्रीमियर लीगचे जनक आणि शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेशजी वाकडीकर यांनी हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलंय. स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी देऊन या खेळाडूचा गौरव केला जाईल. आणि बेस्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड जातोय पुन्हा एकदा श्रीजा केपीसी इनामपुरी संघाकडे. उत्कृष्ट फलंदाज ठरला कॅप्टन योगेश पवार. जसबीर भाई आपण सुद्धा या, प्लीज जॉइन अस. जिंदगी की है, हार के बाद ही जीत है, थोड़े आंसू है, थोड़ी खुशी, आज गम है तो कल है खुशी, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है.
चला हे योगेश पवार Once गायलेलं गाणं होतं खरं तर या स्पर्धेमध्ये पुन्हा ऐकायला सगळेजण वन्स मोर Once more म्हणतात चा आवाज परंतु येतो. हार के बाद जीत है. खरं तर काय सांगशील योगेश पवार शेवटच्या मॅच मध्ये खरं तर पराभवाचा धक्का बसला परंतु सर्वाधिक धाबा बस बॅटर हा वॉर्ड स्वीकारत असताना काय फिलिंग्स आहेत? मेन म्हणजे मजा येते खेळताना कारण की मी बऱ्यापैकी मोठा वयाने आहे आणि विशालसारखे तरुण पोरं मला चॅलेंज करतात पण आणि या वयात असताना म्हणजे मी एज इज जस्ट नंबर तर या वयात असताना पण मला इथे कंटेन्शन मिळालं म्हणजे इवन जाऊ दे मी उलट देवाकडे प्रार्थना पण केली नव्हती की काय व्हायचं ते होईल आपण उगाच सिरीजसाठी जाणं हे वगैरे आपण टीमसाठी खेळू जिंकण्यासाठी खेळू आणि म्हणजे रायगड प्रीमियर लीग हा जो हे आहे ना टॅग तो म्हणजे मी गेले 3 वर्ष बघतोय ना तर माझ्या म्हणजे नशिबात नाही असं म्हटलं तरी चालेल कारण की मला पहिले सगळेजण इथे पण बोलत तुझ्या नशिबात नाही विशाल पण मला बोलत आहे की रायगड प्रीमियर लीग तुझा जरा अवघड ही टुर्नामेंट आहे पण त्या टुर्नामेंटच्या फायनलला आलो आणि बेस्ट बॅट्समन मिळाली तर फार मोठी कामगिरी माझ्याकडनं स्वामींनी करून घेतली आणि त्याबद्दल स्वामींचे माझ्या घरातल्यांचे आणि माझे सगळे फॅन्स माझे सगळे तुम्ही मित्र यांनी जी मला सपोर्ट केला इवन मयूर पण अंगद आकाश विकास इवन सुम्यासारखा सुपरस्टार प्लेअर इथे तुम्हाला एक सांगतो की सुम्या आमच्या वतीने रायगड प्रीमियर लीगला लागोपाठ 2दा त्यांनी सिरीज घेतली पण त्याच्यासारखा प्लेअर पण इथे पाणी देत होता ही फार मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा तर ऑर्गनायझर जेव्हा असतो माणूस तेव्हा विकेटवर पण झाडू मारत असेल तो तर तो जो डेडिकेशननी त्यांनी जे केलं इवन मी पॉडकास्टमध्ये विशालबद्दल पण बोललो आकाशबद्दल पण बोललो की काही काम करायला त्यांनी मागे पुढे बघितलं नाही ऑर्गनायझिंग आणि जेव्हा अशी ऑर्गनायझिंग कमिटी असते ना तेव्हा टुर्नामेंटला फार मोठे चार चांद लागतात असं मला वाटतं आणि येणाऱ्या भरपूर याचे नवीन पर्व हो या टुर्नामेंटचे आणि अजून चांगली व्हावी ही मी देवाकडे प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच योगेश पवार. गाण्याची फरमाईश आहे जाता जाता एक गाण्याची फरमाईश आहे वन्स मोर. चला जाऊया आपण पुढच्या पारितोषिकाकडे आणि शिस्तबद्ध संघ एक पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. 24 संघ खरं तर खेळले या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि शिस्तबद्ध संघ आणि शिस्तबद्ध संघ ठरला या स्पर्धेमध्ये संघाचे नाव आहे सुयोग स्पोर्ट्स दापोली. सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाला मी विनंती करेन की आपण यावं आणि शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक आपण स्वीकारावं. विश्वजित बात्रे आणि टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली खूप चांगला खेळ खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांचाही राहिला.
हॅलो चेक डन. चेक. तर अभिनंदन टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली शिस्तबद्ध संघाचा पुरस्कार रायगड प्रीमियर लीग मधील त्यांना मिळालाय. यानंतर आपण वळतोय तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं मानांकन ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड केले. ती पिंट्या शेट अर्थातच सचिन शेट गरत गव्हाण ग्रामपंचायतीचे माझे उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून. आणि जाऊया पण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र या स्पर्धेमध्ये सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेंट संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. चैतन्य पाटील अँड कंपनी या प्लीज मंचावर सर्व या. रामवाडी पेंट स्क्वॉड संपूर्ण स्क्वॉड या. कॅश प्राइज आपण देतोय 60,000 रुपये आणि ट्रॉफीज तर ट्रॉफीचे पुरस्कर्ते सचिन शेट गरत अर्थातच पिंट्या शेट यांचं मनापासून धन्यवाद. 60,000 आणि ट्रॉफी आपण पाहतोय. थर्ड प्राइज विनर टीम. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय सात्विक स्वरूपा रामवाडी पेंट संघ. अभिनंदन. कॅप्टन चैतन्य पाटील आपल्या समवेत आहेत. चैतन्य चला चैतन्य बोलणार आहे नंतर. आणि यानंतर आपण वळणार आहोत द्वितीय पारितोषिकाकडे. रनरअप संघ या स्पर्धेचा. आणि प्रत्येक खेळाडू 15 खेळाडू जे आहेत प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे बरोबर लाईन मध्ये एक एक खेळाडू या. प्रत्येक खेळाडूला मात्र या ठिकाणी आपण ट्रॉफीनं सन्मान करणार आहोत. त्यामुळं रनरअप टीम या स्पर्धेची द्वितीय क्रमांकाचा मानांकन उपविजेतेपद पटकावलंय श्रीजा केपीसी इनामपुरी संघानं. या मंचावर आपण 15 खेळाडू या. प्रत्येकाचा सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये केला जाईल. तर मोमेंटो लाईन मध्ये या. मोमेंटो आपण देतोय प्रवीण पाटील खारघरचे युवा नेतृत्व यांच्याकडून. ट्रॉफी आपण देतोय सचिन शेट गरत पिंट्या शेट यांच्याकडून. आणि कॅश प्राइज आपण जरूर देणार आहोत. धन्यवाद. चला एक एक जण या. श्रीजा केपीसी इनामपुरी अंगद पाटील. चला या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 15 ट्रॉफी सगळ्यांना दिले जातील. नवमान पटेल, रितेश आशिष, रवी सोळंकी, योगेश पवार, आणि विकी भोईर संघामध्ये आज आयकॉन खेळला. सो विकी भोईर आपण थांबायचं. विकी काय सांगशील द्वितीय क्रमांकावर मात्र तुम्हाला समाधानी राहावं लागणार आहे. फायनलची पूर्ण जय्यत तयारी खरं तर तुम्ही केली होती. चांगला स्कोर सुद्धा उभा राहिला होता आणि या धावा वाचवण्यासारख्या सुद्धा होत्या. तुम्हाला काय सांगशील कुठं चुकलं? सर्वप्रथम तर मी धन्यवाद करेन अंगद पाटील आणि RPLच्या पूर्ण कोर कमिटीला, कारण मला संधी दिली ही स्पर्धा खेळण्याची. कारण आम्ही 3 वर्ष झाले रायगड प्रीमियर लीग बघतोय. खूप चांगली स्पर्धा होते आणि खूप मनापासून इच्छा असते की कारण आम्ही जर रायगडकर असतो तर आम्हाला पण ही स्पर्धा खेळण्यासाठी भेटली असते. आणि
स्पर्धा चांगली झाली आणि स्कोअर आमचा खूप जास्त झाला होता कारण आम्ही काल 66 रन्स पण आम्ही डिफेंड केले. सो असं काही नव्हतं. जर मी स्टार्ट चांगला दिला असता तर नक्कीच ही मॅच जिंकलो असतो. एकंदरीत कसा रीतीनं प्रवास राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ॲज अ आयकॉन तू खेळलास त्यामुळे मोठी जबाबदारी तुझ्यावर होती. किती प्रेशर असतं आयकॉन खेळताना, कारण संघमालकासमोर चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. तो दबाव, संपूर्ण प्रेक्षक वर्ग, कसा प्रतिसाद मिळाला रायगडकरांकडून? प्रतिसाद तर खूप चांगला मिळाला कारण सर्वच रायगडचे जे प्रेक्षक असतात खूप सपोर्टिव्ह असतात. कधीच कुठल्या प्लेअरला निगेटिव्ह शब्द किंवा निगेटिव्ह गोष्टी कधी मनामध्ये आणून देत नाही. तू चांगला करू शकतो हे सांगत असतात. आणि जेव्हा आयकॉन खेळण्यासाठी इकडे आलो तेव्हा अंगदने सांगितलं की तू ये. मी बोललो जर आयकॉनला फक्त एक ओव्हर भेटणार असेल तर मला कशाला बोलतो. नाही, तू मला पाहिजे, आपण बघूया नंतरचं नंतर. त्यामुळे अंगदने चान्स दिला आणि फायनलला येऊन आम्ही जरी हरलो असेल तरी प्रेक्षकांचे मनं तरी आम्ही नक्कीच जिंकली. नक्की जिंकली तुम्ही आणि मनापासून अभिनंदन तुझं. हा होता आयकॉन विकी. चला ट्रॉफी घ्या सगळ्यांनी, एक फोटो सेशन होऊ द्या. श्रीजा KPC इनामपुरी संघ आणि त्याला दिली जाते ही रनअप ट्रॉफी. सचिन शेठ घरत, पिंट्या शेठ शेलघर त्यांच्या माध्यमातून खरं तरी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. पिंट्या शेठचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि संपूर्ण रामवाडी पेंट संघाचा स्क्वॉड मी पुन्हा एकदा तुम्हाला मंचावर आमंत्रित करतोय. प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी ट्रॉफीने केला जाईल. प्लीज कम ऑफ द स्टेज. रामवाडी पेंट टीम संपूर्ण 15 खेळाडू आपण मंचावर या प्लीज. सगळ्यांना 15 खेळाडूंना ट्रॉफीज दिल्या जातील प्लीज. तर मोमेंटोचे आमचे पुरस्कर्ते त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. प्रवीणजी पाटील खारघरचे युवा नेतृत्व ज्यांनी आम्हाला मोमेंटो स्पॉन्सर केले त्यांचं धन्यवाद. अंगद आहे आणि श्रीजा सुद्धा आहे. आणि कसं वाटतं अंगद, रनरअप राहिला तुम्ही, उपविजेतेपद पटकावलंय, फायनल जिंकण्याची सुद्धा संधी होती. काय मनामध्ये भावना आहेत आता? नक्की सर्वप्रथम मी आयोजकांचा धन्यवाद म्हणतो. मला इथे खेळण्यासाठी जो माझा संघ एंट्री दिली तर त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. ॲक्च्युली आम्ही खेळाडूच नाही तर आमचा आदर्श बनवला आमचा एक फॅमिलीचा हे आहे. तर आम्ही इथे आयोजक स्वतः होतो, असं नाही आहे का आम्ही वेगळे कोण आहोत. आणि सर्वप्रथम मी योगेश दादा आणि विकी भोईर आणि सर्व टीमचा आभार मानतो. परंतु विकी जो माझ्यासाठी संघामध्ये सर्व प्लेअर खेळतात, योगेश पवार असतील, जे प्लेअर सर्व खेळतात, आयकॉन असतील, काहीतरी म्हणजे एक एक्सपेक्टेशन असते त्यांची. परंतु इथे माझ्या संघामध्ये खेळण्यासाठी माझ्याकडे विकी भोईर आणि योगेश दादा यांनी काहीच एक्सपेक्टेशन केलं नाही. फक्त माझं संघ म्हणून ते खेळण्यासाठी आले तर त्यांचा आभार मानतो. आणि खूप छान वाटलं. RPL जो आपण नेहमी टेनिस क्रिकेटचा जो पाहतो तर हा रबर बॉलचा सुद्धा आहे. तर नक्की आपण टेनिस क्रिकेटची वाट पाहतो तशी पुढच्या वर्षी रबर बॉल IPLची आपण नक्की वाट पाहू. तर खूप छान वाटलं आणि खूप छान स्पर्धा राहिली आणि सर्व मॅचेससुद्धा चांगल्या झाल्या. तर सर्वांचा आभार मानतो. आणि नेहमीच अशा टुर्नामेंट विशाल जिथे असतील त्यांची, आकाश असतील, तेजेश असतील, संदेश पाटील असतील, सर्वांनी खूप छान आयोजन केलं होतं. आणि अशा स्पर्धा तुम्ही नेहमीच करत राहा जेणेकरून आपल्या सर्व यंगस्टरना खेळण्याची संधी भेटेल आणि प्रत्येक खेळाडूला संधी मिळून ओपनचे जे टुर्नामेंट असतील त्याच्यामध्ये सुद्धा खेळण्याची संधी भेटेल आणि चांगला प्लॅटफॉर्म भेटेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. आहोत अंगद पाटील. आणि यानंतर मी रामवाडी पेंट संघाचा संपूर्ण स्क्वॉड त्यांना मी मंचावर आमंत्रित करेन. श्रीजा आज दिवसभर त्याच्या सभेत होती. चला श्रीजा KPC इनामपुरी नंतर आपण पुन्हा एकदा रामवाडी पेंट संघाचं सुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन आपण करूया. सगळ्या खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चैतन्य पाटील आणि टीम अभिनंदन. पंधरा खेळाडूंचा सन्मान खरं तर केला जातोय. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेंट.
सबी, लल्ला, शुभम चांगला खेळ केला खरं तर याही संघानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांचं अभिनंदन आमचे मान्यवर करत असताना यानंतर आपण वळणार आहोत मॅन ऑफ द सिरीज या पारितोषिकाकडे. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आयकॉन कॅटेगरी मधून सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि या खेळाडूला 5,555 आणि मोमेंटो देऊन त्याचा सुद्धा सन्मान केला जाईल. आणि मॅन ऑफ द सिरीज आयकॉन कॅटेगरी मधून रुपेशजी पाटीलला ISPL कोर कमिटी ज्याच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले रुपेशजी पाटील यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि हा खेळाडू ठरलाय आयकॉन खेळाडू, नेहमीच प्रत्येक मैदानावर आयकॉन म्हणूनच वापरतो आणि आजही आपल्या संघाला मात्र ज्यांना जिंकून दिलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा पटकावलं केतन मात्रे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज आयकॉन कॅटेगरी. 249 पॉइंट्स ना हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज पटकावतोय. दोनशे पाटील ISPL कोर कमिटी यांच्या माध्यमातून मात्र हे दिलं गेलंय. केतन भारत सिरीज पारितोषिक मिळवलंय. केतन एखाद्याला रोज दाढी करण्याची जशी सवय असते ना तशी तुला मॅन ऑफ द सिरीजची सवय लागली. काय म्हणशील आयकॉन म्हणून हे पारितोषिक पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर घेताना? सर ही मॅन ऑफ द सिरीज ही माझी नसून माझ्या टीमची आहे कारण की त्यांचा पण सपोर्ट होता म्हणून आम्ही फायनल मारले आणि फायनल मारे तिथपर्यंत त्यांनी पण मेहनत केली तर त्यांचा पण वाटा आहे त्याच्यात. काय सांगशील कसा होता प्रवास, टीम मॅनेजमेंटचा सपोर्ट कसा राहिला? सर प्रवास खूप चांगला होता आणि या प्रवासामध्ये कृष्णा असेल, विरू असेल खूप सपोर्ट करत होते टीमला आणि वारंवार फोन करून ते बोलवत होते. टायमावर मॅच चालू होते तिथे कारण की घरून 7:30-8 वाजता निघायला लागत होता. तर कृष्णाचा मला एक 7 वाजता 6:30 वाजता कॉल यायचा की भाऊ लवकर निघ म्हणून. त्याचं तुझा धन्यवाद. चला पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीजसाठी मनापासून अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण बोलणार आहोत आणखीन एक मोठा अवॉर्ड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज यश एंटरप्राइजेस मोहन शेठ लबडे. रोहनजी लबडे ज्यांनी पुरस्कृत केलेली खरं तर बालिका वीर ही बाईक आज या खेळाडूचं स्वप्न साकार होणार आहे. मॅन ऑफ द सिरीज पहिल्यांदा यश एंटरप्राइजेस मोहन शेठ लबडे, रोहनजी लबडे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. गिरू ग्रामपंचायत कानवले माजी सरपंच मोहन शेठ लबडे यांच्या माध्यमातून खरं तर ही बाईक वितरित केली जाणार आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस प्लेयर्स? चला नाव येऊ द्या एखाद्या खेळाडूचं. मॅन ऑफ द सिरीज असेल कोणाला मिळणार ही बाईक? प्रेक्षकांमधून आवाज येतोय. ज्याच्या येण्यानेच खरं तर पाहायला गेलं तर या संपूर्ण संघामध्ये एक नवं चैतन्य साकारलं. 61 बॉल मध्ये 149 धावा, 5 विकेट, 50 गुण, 199 गुणांचं हा खेळाडू लीड करतोय. मॅन फ्रॉम टाकीगाव चैतन्य पाटील. सात्विक अँड स्वरूप 11 संघाचा कर्णधार महानायक चैतन्य पाटीलला रायगड प्रीमियर लीगची बाईक. चला जोरदार टाळ्या चैतन्य पाटीलसाठी. लढवय्या कॅप्टन तिला फिरवी
पाटील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा अवॉर्ड स्वीकारत असताना काय सांगशील चैतन्य? पहिला सामना खरं तर या स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिला सामना गमावला होता आणि त्यानंतर मात्र सुपर 3चा प्रवास कसा राहिला हा प्रवास? पहिल्यांदा तर मी माझ्या टीम ओनरला थँक्यू बोलेन आणि आपले समीर आणि लल्लादाला पण थँक्यू बोलेन. इकडे मालिकावीर देत असताना खरं तर रायगडमधील जो खेळाडू आहे अव्वल स्थानावर त्याला आपण बाईक दिले, आयकॉन खेळवलेला नाही. रायगडवर विशेष प्रेम दाखवले या स्पर्धेबद्दल, या संकल्पनेबद्दल काय सांगशील? ही संकल्पना म्हणजे इतका मोठा स्टेज जर म्हणजे कसं आपल्याकडे पावसाळीला इतकी क्रेज नाही आहे, पण या टुर्नामेंटमुळं आता पुढच्या वर्षीपासून पावसाळीला पण खूप क्रेज असेल. आणखी काय सांगशील संपूर्ण टीम सपोर्ट? कारण सुपर 3 मध्ये तुम्ही पोहोचलाच होतात, सुपर 3 मध्ये तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, परंतु ओव्हरऑल कशा पद्धतीनं बॉन्डिंग राहिलं तुमच्या टीमचं आणि कशा पद्धतीनं सगळं जर एकजूट दाखवली तुम्ही? नाही, मी इथं जो काय पोचलो तर टीमच्या मुलं आलो आहे. कारण जर त्या 11 प्लेयरनी मला जर टीमनी जर सपोर्ट नसता केला तर मी इथपर्यंत पोचलो नसतो. आणि सर्वाधिक मोठं पारितोषिक घेत असताना या स्पर्धेमधील काय भावना आहेत तुझ्या आता? भावना तर काय नाही, मी आज इथपर्यंत येते फक्त म्हणजे माझ्या काकाच्या मेहनतीमुळे आहे. कारण काकानी जेवढं मला आजपर्यंत सपोर्ट केलं जर क्रिकेटपासून जे आता मी खेळतो इथं पण काका मला कधी पण म्हणजे मी जरी प्रॅक्टिसला बोलतो कामावरनं आला, नाईटवरून आला, सेकंड करून आला किंवा फर्स्ट करून आला, जर मी बोलो काका ये बॅटिंग करायचे तर माझ्या आधी तो तिथं पोचणार. बॉलिंग टाकण्यापासून सर्व बॉल आणण्यापासून नेट म्हणजे विकेट तयार करण्यापासून ते नेट बांधण्यापर्यंत तोच हे करणार. तर ही गाडीवर म्हणजे बसण्याचा मान मी त्याला देईल, तो इथे नाही आहे. त्याच्या म्हणजे त्याच्या मुले आपल्या त्याच्या बदलीत त्याचे म्हणजे 2 मुलांना मी इथं बोलवीन, सोहम आणि अमय, आणि मालिकावीर पण मी त्यांनाच डेडिकेट करेन. कसा राहिलाय खरं तर मागच्या 2 वर्षापूर्वीचं चैतन्य पाटील आणि आता जो प्रेम प्रतिसाद आता सध्या तुला पाठीराख्यांकडून मिळतोय, हा फॅन्स वर्ग, चाहता वर्ग मोठा गोळा केलाय तुम्ही, काय म्हणशील सगळ्या चाहत्यांबद्दल? थँक्यू बोले. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चैतन्य पाटील साठी, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि मी विशाल जितेकर सुद्धा चाहता पण थँक्यू बोलेन मी. अरे विशालसाठी सुद्धा थँक्यू, क्या बात आहे. आणि संपूर्ण आणि यांच्याबद्दलच खरं तर काकांबद्दल म्हणत होता चैतन्य पाटील आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत. आणि काकांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया, कारण त्यांनी सपोर्ट केला नसता तर एवढा मोठा खेळाडू रायगडसाठी मिळाला नसता. थँक्यू काका. आणि बाईक खाली आहे आपली चैतन्य पाटील. चला बाईकवर एक फोटो सेशन होऊ द्या. मॅन ऑफ द सिरीज चैतन्य पाटीलला आपण पाहत आहे आपल्या टीव्ही स्क्रीनवर, बाईकवर. पुन्हा एकदा आभार मानूया आपण यश एंटरप्राइजेसचे सुद्धा, मोहन शेठ लबडे, रोहनजी लबडे, युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून करत रे स्वप्न साकार झालंय. ते टाकीगावचा खेळाडू चैतन्य पाटील ठरलाय या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, आणि आज ही 2 व्हीलर जाईल टाकीगावात. अभिनंदन पुन्हा एकदा चैतन्य पाटील. आणि यानंतर मात्र फायनल टीम विजेता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय चंदन 11 महुआ वैशाली संघ. सौरभ ठोकळ आल्टो, तौसिफ शेख, महेश आगलावे, सचिन मोरे, मानस लाले, सुरेश पुजारी, महेश, पंकज गाडगे, अर्जुन बेदी, केतन मात्रे, कृष्णा मिश्रा, कल्पेश ठाकूर, बामन डोंगरी, स्वप्नील कांबळे, आशिष पाटील, आशिष मेरुल आणि विशाल जितेकर आणि वीरेन गावण.
आयोजक ग्रामस्थ मंडळ पारगाव, दापोली, कोलीकोपर असतील, सर्वांचं खूप योगदान मिळालं. चिंचपाडा असेल, ओवळे असेल. बोला गणपती बाप्पा. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा पहिलं पर्व यशस्वी. उत्कंठ आता मात्र दुसऱ्या पर्वाची आणि लोडिंग. रायगड प्रीमियर लीग RPL 2 लोडिंग आणि त्यामुळे त्या पर्वाची आता मात्र उत्सुकता लागले. सगळ्याच दृश्य वर्षी याही पेक्षा उत्साहानं आणि याही पेक्षा दमदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि RPL रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं बिलकुल याला विसरू नका, कारण त्याची तयारीला असं पॉडकास्टिंग. जसबीर भाई आपण सुद्धा या, कारण बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे आमचं थोडंसं दुर्लक्ष झालं. जसबीर भाई आपण सुद्धा या. जसबीर भाई, वासुशेठ म्हटलं की एक दानशूर व्यक्तिमत्व आणि नेहमीच सपोर्ट. कोणतीही स्पर्धा असली की वासुशेठ यांचं खरं तर तेवढाच सपोर्ट आम्हाला लाभतो आणि त्यांचे सुद्धा खरं तर आभार मानले पाहिजेत. प्रत्येकाचे खरं तर आभार मानले पाहिजेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य. त्याचप्रमाणे जसबीर भाई यांना सुद्धा मी विनंती करेन. आणि अजून काही अँकर आहेत पॉडकास्ट करत स्टुडिओमधून मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या इंटरव्ह्यूज जे कव्हर करतात आमचे जसबीरजी. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो, आभार सुद्धा मानतो, कारण या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि आपली उपस्थिती दाखवली. सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा